सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षाने आपला झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे। या उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे। अमरावती महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्ष सर्व शक्तीनिशी उभा ठाकला आहे। प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेने आपले शिलेदार उभे केले असून या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला दमदारपणे सुरुवात केली आहे। त्यामुळे प्रभागात सर्वत्र भगवे झेंडे, शिवसेनेच्या उमेदवारांच्या कटआउट्स व धनुष्यबाण चिन्हाचे बॅनर दिसत आहेत। प्रभाग क्रमांक 2 संत गाडगेबाबा पीडीएमसी मध्ये शिवसेना उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा बिगुल वाजवला आहे। या प्रभागात अ गटातून शिवसेनेच्या डॉक्टर अनिल पांडुरंग ढवळे, ब गटातून स्वाती अमोल निस्ताने, क गटातून शरयू श्रीधर ठाकरे, क गटातून शरयू श्रीधर ठाकरे चव्हाण तर ड गटातून अंकुश विठ्ठल डहाके हे उमेदवार उभे ठाकले आहेत। या उमेदवारांनी आपल्या प्रभागात जोमात प्रचार दौरा आरंभला असून त्याच्या प्रचाराला सर्व स्तरातून भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे। या चारही उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग पायदळी पिंजून काढीत मतदार बांधवांचे आशीर्वाद घेतले व निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केलं। या प्रभागातील शिवसेना उमेदवार स्वाती निस्ताने यांनी गत 5 वर्षात मनपामध्ये प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांनी आपल्या विकास कामांचा लेखाजोखा देखील मतदारांसमोर मांडला आहे। त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला घेऊन जनतेने पुन्हा काम करण्याची संधी द्यावी असे निवेदन स्वाती निस्ताने यांनी आपल्या प्रचार दरम्यान दिले। मी सध्या प्रभाग क्रमांक 2 संत गाडगेबाबा पीडीएमसी मधून उभी आहे। मागे प्रभाग क्रमांक 2 तपोवन मधून शिवसेनेने मला उमेदवारी दिली होती। 8 ते 9 कोटीची कामे मी त्या प्रभागात केली। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय मनात ठेवून आम्ही जे काही सामाजिक कार्य केले त्या कार्याचा आशीर्वाद मला माझ्या तपोवन प्रभागाने दिला आणि मला भरघोस मतांनी निवडून दिलं। आता मी एवढंच सांगेन की संत गाडगेबाबा पीडीएमसी प्रभागातून जे काही या नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, नगरसेवक म्हटला की रस्ते, नाल्या, लाईट ही तर छोटी बाब आहे, परंतु मोठं म्हणजे काही समाजासाठी एखादा सभागृह म्हणा किंवा एखादा गरिबांसाठी म्हणा किंवा महिलांसाठी आहे किंवा बेरोजगार आहे यांच्यासाठी मला काही भरपूर काही करायचं आहे। त्यासाठी मी इथल्या नागरिकांना इतकंच म्हणेल की प्रभाग क्रमांक 2 संत गाडगेबाबा पीडीएमसी मधून आम्ही जे काही 4 उमेदवार आहोत, अ गटातून आहेत प्राध्यापक अनिल ढवळे, ब गटातून मी आहे स्वाती निस्ताने, क गटातून शरयू ठाकरे आणि ड गटातून अंकुश डहाके यांना सर्वांना मी विनंती करते की आम्हा 4ही उमेदवारांना भरभरून प्रतिसाद द्यावा, आशीर्वाद द्यावा। धन्यवाद। त्याचबरोबर शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर अनिल ढवळे, शरयू ठाकरे व अंकुश डहाके यांनी देखील शिवसेनेला बहुमत मिळण्यासाठी पॅनलच्या उमेदवारांना मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले। प्रभागाच्या विकासाकरता आम्ही जो वचननामा दिलेला आहे 4ही उमेदवार मिळून, तो वचननामा असा आहे की जी साफसफाई आहे प्रभागातली ती आम्ही प्रभाग कसा स्वच्छ राहील याकडे नियमित लक्ष देऊ। तर मी प्रभागातील सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी प्रभाग क्रमांक 2 गट अ मधून मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर अनिल ढवळे, गट ब मधून नगरसेविका सध्याच्या स्वाती अमोल निस्ताने, त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 क मधून शरयू श्रीधर ठाकरे आणि प्रभाग क्रमांक 2 ड मधून अंकुश विठ्ठलराव डहाके यांना भरघोस आणि प्रचंड मतांनी विजयी करावं। माझं पुढील, जर मी निवडून आली तर माझं पुढील ध्येय एकच आहे की संत गाडगेबाबांच्या मंदिरासमोरील जो कंटेनर आहे, जो नेहमी कचऱ्याने भरलेला असतो, जो येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि तिथल्या सगळ्या नागरिकांना जो दुर्गंध पसरवतो, तो कंटेनर मी कायमस्वरूपी तिथून हटवण्याचा प्रयत्न करेन। आणि गाडगेनगरमध्ये जे रस्ते अरुंद आहेत, सांडपाण्याचा जो प्रॉब्लेम आहे, नाल्या साचलेल्या आहे, रस्ता रुंदीकरण आणि त्या नाल्याचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। मी प्रभाग 2 मधून उभा आहे। प्रभाग 2 संत गाडगेबाबा पीडीएमसी प्रभागातून मी उभा आहे। मी युवा उमेदवार म्हणून एक सध्या सुरू केलेला आहे। त्यानंतर मी ओपन जिम, ग्रीन जिम, त्यानंतर वाचनालयाची निर्मिती करणार, तसेच इंडोर जिमची निर्मिती करण्याचा माझा मानस आहे। त्यानंतर ग्रीनरी, गाडगेनगरमध्ये ग्रीनरी तिथं शक्य होईल तिथे जास्तीत जास्त वृक्षारोपण, तसेच गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळणे, तसेच जे समस्या आहे विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, असं मी सगळ्या करण्याचा मानस ठेवून आणि बेरोजगारांसाठी नोकरी असं सगळं मानस ठेवून ही सध्या उमेदवारी मागितलेली आहे की सगळ्यांना भरघोस मताने निवडून द्यावे ही विनंती।